मुंबई ठाण्यामध्ये 15 मे पासून 10% पाणी कपात, जलाशयामध्ये केवळ 23.52% पाणीसाठा शिल्लक राहिल्यानं पालिका प्रशासनाचा निर्णय. भिवंडी निजामपूरसह इतर भागांनाही 15 मे पासून पाणी कपात लागू. मुंबईकरांनी पाणी जपून वापरावं. हॉटेल्स, व्यावसायिक आस्थापनांनीही पाणी बचतीच्या उपाययोजना राबवाव्यात, पालिकेचे निर्देश. अवकाळी पावसानंतर आता विदर्भात पुन्हा हीट वेव्हचा इशारा. राजस्थानमधील प्रतिचक्रवातामुळे तापमान 4 ते 5 अंशांनी वाढण्याची शक्यता. 14-15 मे रोजी अकोला, अमरावती आणि वर्ध्याला येलो अलर्ट. पारा 45 अंशांवर जाण्याचा अंदाज. वादळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील 26,000 कुटुंब अंधारात. अनेक ठिकाणी महावितरणचे पोल कोसळले. 1,11,000 ग्राहकांना फटका. 85,000 ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत. अत्याचारी मुंड अशोक खरातचा ईडी ताबा घेण्याची शक्यता. कोर्टाकडून ईडीचा अर्ज मंजूर. खरातच्या मालमत्तेसंदर्भातील कागदपत्र ईडीच्या ताब्यात. विविध बँक खात्यांमधील संशयास्पद व्यवहारांवर सुद्धा संशय. चौकशी होणार, सूत्रांची माहिती. नाशिक टीसीएस धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर इतर संशयित आरोपींचा जामिनासाठी अर्ज. जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार. एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेलांच्या घराबाहेर 3 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर पालिकेची अतिक्रमणाची नोटीस. मतीन पटेल न्यायालयात जाणार. नोटीस बेकायदेशीर असल्याचा दावा. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या अनधिकृत घरावर 100% बुलडोझर चालणार. छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा इशारा. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला याच घरामध्ये दिलेला आश्रय. सोन्याच्या दरामध्ये 800 रुपयांची तर चांदीच्या दरामध्ये 1,000 रुपयांची घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह 1,54,500 रुपये, तर चांदीचे दर 2,66,770 रुपयांवर.